1983 साली 10वी झाल्यावर मार्मिकसाठी व्यंगचित्र काढायला सुरुवात केली। 1990च्या निवडणूक प्रचारात पहिल्यांदा प्रचारात उतरले। 1995 मध्ये युती सरकार आलं तेव्हा राज ठाकरे बऱ्यापैकी लोकप्रिय होते। मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातले मतभेद वाढत गेले। 2005 मध्ये शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडले। मार्च 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची स्थापना केली। मराठी माणूस मुद्द्याला हात, त्यामुळे मुंबई परिसरात कमालीची लोकप्रियता वाढली। 2009च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 उमेदवार विजयी झाले। 2012च्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीत मनसेचा विजय झाला। 2014च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला। 2014च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा केवळ एकच आमदार निवडून आला। 2019च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींविरोधात प्रचार केला। 2019च्या विधानसभा निवडणुकीत एकच आमदार हा निवडून आला। 2022 मध्ये हिंदुत्वाचा मुद्दा उचलला, मुंबईतील मशिदींवरील भोंग्यांविरोधात आंदोलन केलं। 2024च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला। 2024च्या विधानसभेत मनसेचा एकही आमदार हा निवडून आला नाही। 2025च्या नगराध्यक्ष निवडणुकीत मनसेची खराब कामगिरी समोर आली। 2026च्या पालिका निवडणुकीत एकाही शहरात विजय मिळाला